का बरं फोन आला होता काय? आपण दीपप्रज्वलनाने करणार आहोत। माननीय श्री छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री अभिनेत्री किशोरीताई पेडणेकर प्रज्वलनाने करणार आहोत। आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही दिव्याच्या प्रकाशाने होते। मान्यवरांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याची विनंती करते। विनाशक गुणगण पालक विघ्न विनाशक गुणगण पालक गुणित तिमिर हारका पूजन करून या मंगल कार्याची आपण आज सुरुवात करणार आहोत। पद्मश्री घेतलेला
विनंती की त्यांनी लीनाताई गावित माजी खासदार यांचं देखील स्वागत करावं. की त्यांनी सिनी कलाकार प्रिया बेर्डे मॅडम यांचं देखील स्वागत करावं. त्यानंतर पद्मश्री राहीबाई पोपरे, विनंती की त्यांनी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचं देखील स्वागत करावं. विनंती की त्यांनी पद्मश्री भिकल्या धिंगा यांचं देखील स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर पद्मश्री भिकल्या धिंगा यांचं देखील स्वागत करावं. विनंती यानंतर साहेबांना विनंती की भारत गणेशपुरे सिने अभिनेते यांचं देखील स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विनंती की महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे यांचं देखील आपण स्वागत करावं.
दिवस आहे. मी पण फिल्टर पाडायचा आहे, आपल्याकडे पण भरपूर पाडे आहेत. तर मी हे सगळं बघत आलेलो आहे लहानपणापासून, आमचे सगळे मित्रमंडळी आहे. तर सर्वात आधी सगळ्यांना जय आदिवासी. आणि मी पण हॅलो एव्हरीवन, गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. सुंदर अशा आणि महत्वाच्या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल मी साहेबांचे आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आता स्वदेश फाउंडेशन यांना आदिवासी भूषण पुरस्काराने आपण गौरवण्यात आलं आहे. तुषार इनामदार इथे उपस्थित आहेत, त्यांचं अभिनंदन. ग्रामीण आणि आदिवासी भागाच्या सक्षमीकरणासाठी स्वदेश फाउंडेशन ही संस्था कटिबद्धतेने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य आणि पिण्याचं पाणी आणि आजीविका म्हणजे रोजगार अशा विविध क्षेत्रामध्ये शाश्वत बदल घडवून आणत त्यांनी हजारो कुटुंबांचं जीवनमान उंचावलं आहे. त्यांनी 1000 गावांना दत्तक घेतलं आहे असं देखील म्हणायला हरकत नाही. समाज परिवर्तनाचे गौरव करण्यात आला आहे. तुषार इनामदार यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदिवासी दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. स्वदेश फाउंडेशन ही संस्था गेल्या 1 दशकापासून रायगड, नाशिक आणि आता नंदुरबार, ठाणे आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काम करत आहे. 5 जिल्हे आणि 17 तालुक्यामध्ये सर आम्ही काम करतो आणि प्रत्येक 7 ते 8 वर्षामध्ये 10 लाख लोकांच्या जीवनमानामध्ये बदल घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आदिवासी लोकांचं एक स्वप्न असतं, तर ते त्यांचं स्वप्न, त्यासाठी आम्ही स्वप्नातील गावं म्हणजे ड्रीम व्हिलेज महाराष्ट्रामध्ये 1000 बनवत आहोत. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांच्या मध्ये सर्व आदिवासींचा समावेश असतो. आणि आता नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं याचा आम्हाला प्रत्यय आलेला आहे आणि ड्रीम व्हिलेज बनत आहे. रॉनी स्कूवालाने एक स्वदेश नावाचा चित्रपट काढलेला होता आणि त्या स्वदेश चित्रपटावरूनच हे स्वदेश फाउंडेशन आहे. आणि आम्ही प्रत्येक 6 ते 7 वर्षामध्ये 10 लाख लोकांच्या जीवनमानामध्ये बदल करण्यासाठी आमच्या सर्वांच्या बरोबरच आपल्या सर्वांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल वनरंग परिवाराचे मी आभार मानतो. धन्यवाद.
यानंतरचा पुरस्कार आहे आदिवासी भूषण पुरस्कार. डॉक्टर अनबलगन पी यांना आपण हा पुरस्कार प्रदान केला आहे, मात्र ते आज उपस्थित नाही आहेत. त्यांच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगते. डॉक्टर अनबलगन पी हे प्रशासकीय सेवेतील एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले अधिकारी आहेत. प्रशासनामध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी आदिवासी भागातील विकास, रोजगाराच्या संधी आणि कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रशासकीय योगदानाचा सन्मान करताना अत्यंत आनंद होत आहे. आज ते आपल्यासोबत उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांचा गौरव आपण केला आहे, त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. आता आज ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांच्याविषयी आपण ध्वनिचित्रफीत पाहूया. नाही, मला माफ करा. आणि आज तुम्ही या वनरंगासाठी बोलवलं त्याबद्दल सगळ्याचे आभार. आणि आम्हाला एक खतरनाक असा अनुभव दाखवला. जो सगळेजण हे बाकी इथं नाचून राहिले होते, पण आम्ही पण तिकडे नाचूनच राहिलो होतो. असा दणादण कार्यक्रम आता तुम्ही एकदम आम्हाला असं काय म्हणते रक्त असं सळसळून दिलेलं आहे. आणि हे त्याचं खास उत्तर म्हणजे जे काही शुद्ध खायला भेटते सर तिकडे बाहेर. आमची तर परिस्थिती अशी झाली, त्यातल्या त्यात झिरवळ साहेबाचं डिपार्टमेंट म्हणजे आता असं झालंय, अन्न प्रशासन का काही खाव का नाही खाव का माणसानं नुसताच हवा खाऊन जिवंत राहावं अशी झाली परिस्थिती. आता घरी येताना टीव्ही लावला तर त्याच्यावर टीव्हीमध्ये ते एक टीव्ही आहे, एक चॅनल आहे, ते तुम्हाला काही दिवसभर तुम्हाला घाबरत असते. ते कच्चे शेंगदाणे खाताय का खबरदार, कच्चा भाजीपाला खाताय, आज टीव्ही सकाळ भाजीपाला खाताय का खबरदार. अरे भाऊ आम्ही खाऊ काय ते तर सांगा आम्हाला. नाही आता कशी झाली परिस्थिती आहे. पहिले गावात राहत होतो साहेब, आता नाही जमत गावात राहणं, आता इकडचंच खायला लागलं. पण दुधात पण काही असो, आज आदिवासी दिवस आहे पण दुधाबद्दल बोलतो साहेब. फक्त बाकी तर ठीक आहे, सिगरेट बिडी तंबाखू हे तर काय आहे, हे काय म्हणतात त्याला वयस्कर लोक आहेत म्हणजे समजदार आहे ना, ते त्याच्या मोठीनं मरून राहिले. त्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे. तुम्हाला प्यायची असेल तर प्या, पण सगळ्यात जे चांगलं काम केलं ते दुधाबद्दल केलं. कारण दूध हे आपली आई आपल्या लेकराला प्रेमानं भरवते का बाबू 1 गिलास दूध पे शाळेचा 1 गिलास. ते दूधच जर बेकार असेल तर मग पुढचे सगळे पैसे, सगळी यंत्रणा, सगळं मंत्रालय, सगळा ते इन्कम सगळं एकदम शून्य आहे. आणि ते दुधावर चांगली कारवाई केली साहेब तुमच्या डिपार्टमेंटनं, त्याबद्दल मी तुमच्याकडे बाकीची कारवाई होत राहील. आणि आज या आदिवासी दिनानिमित्त तुम्ही बोलवलं. मी आता एक मगाशी संस्कृतीचा विषय निघाला म्हणून सांगतो. हे आता जर तुम्ही ग्रुप डान्स पाहिला असेल तर त्याच्यात लहान पोरी, मध्यमवर्गीय, म्हातारे असे सगळे होते. असे सगळ्या पिढ्याच्या पिढ्या ते आपली संस्कृती टिकून ठेवतात आहे. मी पण शेतकरी आहे, मी अमरावतीत शेती करतो. आमच्या पण शेतीत चिखलदरा, आमच्या इथं गोंड समाज आहे, कोरकू समाज आहे. तर गोंड समाज, कोरकू समाजाचे लोक आमच्या शेतीवर असतात. पण तुम्ही दिले ₹1,00,000 द्या, ₹2,00,000 द्या, ₹10,00,000 द्या, ते पोळ्याचे 8-10 दिवस तुम्हाला सापडत नाही म्हणजे नाही. पण आपलं तसं नाही आहे, खरंच आहे. ते तेवढं त्याचं आज म्हणजे ते तिकडे जाऊन त्याचा उत्सव साजरा करतात. आमचं कसं आहे की आम्ही म्हटलं दिवाळीच्या दिवशी येता का थोडीशी ऍक्टिंग करून दाखवता का, आम्ही तुम्हाला देतो 2,00,000. तर तो म्हणतो घरी सांगते बायकोले का तू थोडेसे दिवे लावून घेजो, मी पटकन जाऊन येतो. सगळ्याची परिस्थिती आहे तशीच आहे, असं काही नाही आहे, तसं काही नाही. पण आदिवासी समाजाने हे पाळलं. तुम्ही त्याला कितीही रुपये द्या, हे आमचं तुम्ही विदर्भात किंवा कुठलाही शेतकरी आम्ही जे आमचा ग्रुप आहे शेतीचा, त्या ग्रुपवर जे आदिवासी समाजाचे आमचे बांधव काम करतात ते त्याचा सण कधीच बुडवत नाही. त्याच्यामुळे एवढी एनर्जी आज जे आपल्याला दिसली हे त्याच्यामुळे आहे. हे सगळं त्यांच्यामुळे सगळं चालू आहे. असंच चालू राहू द्या. आणि साहेब वनरंगासारखे आणखी चांगले उपक्रम असेच राबवत राहू. आणि म्हणजे आपण मुख्य धारेत आणावं का नाही आणावं
असा एक प्रश्न पडलेला आहे. तर मी माझं म्हणणं आहे का बा तुम्ही मुख्य धारेत नाही आले तरच तुम्ही शुद्ध राहा, असंही एक म्हणणं आहे. म्हणजे बरोबर आहे, आणायला पाहिजे, पण इतका भ्रष्टाचार आहे आणि इतकं बाहेर सगळं अन्न भेसळ आणि सगळं हे आहे. तर आता आपल्याला पण आता काही शुद्ध खायचं असेल तर 8 दिवस गावी जावं लागते, 8 दिवस राहावं लागते, आपल्याच वावरातलं खावं लागते. पण तुम्ही हे सगळं करता, धन्यवाद सगळ्याच्या मनापासून. वारली पेंटिंग हे आदिवासी संस्कृतीचे एक प्रतीक आहे. पण मला आज खऱ्या अर्थाने इथे जाणवलं, अजून मी खाली फिरलेले नाही आहे, पण आदिवासी संस्कृती ही कला जोपासणारी संस्कृती आहे आणि निसर्गाशी मान राखून, निसर्गाचा सन्मान करून, कुठेही त्याला धक्का न लावता स्वतःची संस्कृती जपणारी ही संस्कृती आहे. आणि मला हे फार खूप छान वाटलं इथे येऊन की इतक्या छान पद्धतीने ते सगळे नृत्य सादर झाली, छोट्या मुलींपासून ते अगदी म्हातारी माणसंसुद्धा खूप छान पद्धतीने इतक्या ऊर्जेने डान्स करत होते. मग अशी भारतने जसं सांगितलं की आम्हाला खरंच रक्त सळसळलं, खरंच असं वाटत होतं की येऊन उठून नाचावं इथे. तेव्हा मला फार मजा आली इथे आल्यानंतर. एक वेगळ्या संस्कृतीची ओळख झाली आणि अशा संस्कृती, असे महोत्सव हे मला असं वाटतं की जिथे स्थानिक गोष्टी आहेत, जिथे स्थानिक आदिवासी राहतात, तिथेही ते पार पडले पाहिजे आणि आम्हा लोकांना तिथे बोलवलं पाहिजे. म्हणजे त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आम्हाला राहून तिथल्या चित्रकलेची, तिथल्या खाण्याची, तिथल्या राहणीमानाची आम्हालाही ओळख होईल. आणि एक खूप चांगला विषय डोळ्यासमोर आला की आपण ह्याच्यावरती पण एखादा चित्रपट बनवावा आणि झिरवाळ साहेबांना त्याच्यामध्ये नक्कीच अभिनय सादर करण्यासाठी त्यांना नक्की बोलवावं. खूप छान वाटलं इथे येऊन. झिरवाळ साहेब खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आज जागतिक आदिवासी दिन आहे, त्याच्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. त्यांनी काही वर्षापासून हा वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव हा कार्यक्रम सुरू केला. खरोखर त्यांचे समाजानं आणि सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. कारण आदिवासी आपण सगळे म्हणतो, पण नक्की आदिवासी म्हणजे काय आहे हे अनेकांना काही कल्पना सुद्धा नसेल. पण यातून तुम्हाला कल्पना येईल की आदिवासी समाज, आदिवासी चालीरीती या किती महत्त्वाच्या आहेत. आदिवासी कलाकृती तुम्ही खाली जाऊन बघा, तिथे स्टॉल्स लावलेले आहेत. त्या अनेक स्टॉल्सवर जे आहेत अशा सुंदर कलाकृती आहेत, पेंटिंग्ज आहेत, हाताने बनवलेले काही वेगवेगळे जे आहेत आर्टिफॅक्ट्स आहेत आणि ते अतिशय स्वस्तात आहेत. माझी खात्री आहे की तुम्ही तिथे जे खरेदी कराल तेच फोर्टमध्ये नाही तर तिकडे लिंकिंग रोडला गेलात तर रुपयाचे 20 रुपये तिथे असेल, एवढं स्वस्त तिथे आहे. मी दरवर्षाला काहीतरी घेतो, यावेळेला सुद्धा घेतलेलं आहे. आणि हे सगळे आदिवासी समाजाची कला, वारली पेंटिंग ही तर जगभर गेलेली आहे, पण त्याचबरोबर ह्या आर्टिफॅक्ट्स आहेत, वेगवेगळ्या ज्या कलाकृती आहेत या सुद्धा आता जात आहेत. तर हे सगळं जे आहे लोकांसमोर आणायचं काम. इथे सहभागी आहात त्यासाठी तुमचे मनापासून मी आभार मानते. आज आपण वनरंग कट्टा या कार्यक्रमात उषाताई मडवी यांना आमंत्रित केलं आहे. त्यांचा जल, जंगल आणि जमीन हा वाचवण्याचा काय प्रवास आहे हे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत. उषाताई, तुमचं वनरंग कट्टावर मनापासून स्वागत. पहिल्यांदा तुम्हाला प्रथम प्रश्न विचारते की तुमचं बालपण कसं गेलं, इथपर्यंतचा प्रवास आपण जाणूनच घेणार आहोत. पण त्याआधी तुमचं बालपण, तुम्ही शाळेत जात होतात का, तुमची तेव्हाची परिस्थिती एकूण कशी होती, गाव कसं होतं वाटतेच नाही. आधीचे गाव खेड्यापाड्यावरचे देहाती गावमधून आम्हाला शिक्षणही नव्हतं जानकारी जास्त. तर आमच्या आईवडिलांने जसे बाहेर पाठवा 2 किलो 3 किलोमीटर, आम्ही नाकार देऊ नाही जाऊ म्हणून, नाही शिकू म्हणून, कडा आहे नाला आहे म्हणून. तेव्हा 5 वेळा कडला पहिला दुसऱ्या वर्गात गेलो, 3रीपर्यंत नाही गेलो. पण बालपण असा नाही गेलेले तरी आईवडिलाला खुशच वाटतं. आधीचे
आधीचे खुशीचं जीवन झालं, म्हणजे आनंदाचं जीवन वाढलं. जंगल आणि निसर्गाशी नातं हे तुमचं कसं जोडलं गेलं आणि तुम्हाला एकूण तेव्हा काय वाटायचं की आपली जंगल जमीन वाचली पाहिजे यासाठी तुमचे प्रयत्न कसे होते? असे होते म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर सासऱ्याच्या घरी गेलो आणि आमची शेती होती, शेतीजवळ आमची जंगल होतं. तेथे जास्त मोडतोड होईल म्हणजे खड्डे आणि दगड फोडात. माझा मन म्हणून का माझ्या आईच्या गावात जंगल नाही, सासऱ्याच्या गावी जंगल. असा काहून जंगलाच्या सयमध्ये चोरी होतात जंगलाची, म्हणून जंगलाच्या इतकं मला माहीत का तर गावकरी एवढा गाव असल्यावर गावाच्या मुळे कोणी बोलत नाही. मग मी विचार केली, गावातल्या बायाने घेतली, जर जंगल वाटत आम्हालाच होईल, आम्हाला काडी पण मिळेल, गावापासून आम्हाला मोवा मिळतील आणि अनेक वस्तू मिळतील, म्हणून मी एकट्ठा केली. मोठे मोठे ठेकेदार होते, त्याच्याकडे आम्ही बंदोबस्त केला का आमच्या गावचा जंगल असा नेऊ देणार नाही, युक्ती तोडणार नाही, खड्डे पाडणार नाही, म्हणजे वाळूपासून, वाळू म्हणतात ना, आम्ही आपल्याकडे वाळू म्हणतो, वाळू पण नेऊ देणार नाही म्हणून आम्ही एकट्ठा जातो आणि पूर्ण आपल्या कामाला लागलो. असे काय प्रसंग होते की तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ते चोरीला जातं किंवा काय असं जात होतं की ते वाचवण्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू झाले? वाचवण्यासाठी प्रयत्न कसे झाले तरी म्हणजे जास्तच चोरी होईल. आम्हाला समजून म्हणजे ऐकल्याबद्दल जर चोरी होईल तर आम्हाला असं वाटेल की आमच्या गावात जरी एवढं जंगल चोरी होते आणि मोठ्या मोठ्या गावाचे बिझनेस करतात, धंदा करतात, याच्या तरी कोणी प्रतिभा आहे की प्रतिभा नाही गावात. गावकरी लोक जास्त बोलत नाही, मोठ्या ठेकेदाराले बेतात, मी जशी असते तशी भाषा बोलत आहोत, तर ते बेतात. तर जर आम्ही बाहेरसमोर झालो ना, जी आम्हाला काळजी होती तेव्हा आधीची मला का दारूबंदी केली तर मला थोडसा मनात कठोरपणा, तर दारूबंदी गावची केली तर समोर मी जंगल जर वाचेल तर आमच्या हिरवं जंगल दिसत आणि आम्हाला काडी मिळेल, अनेक वस्तू मोवा मिळेल, चार मिळेल, अनेक वस्तू मिळेल, म्हणून मला घेऊन म्हणतात. त्याच्यातून जास्त शीत पडला. आता तुम्ही म्हणालात की दारूबंदीसाठी तुम्ही प्रयत्न केले, नेमकं काय प्रयत्न केले, म्हणजे गावापासून तुम्ही कशी सुरुवात केली, तुम्ही कोणाला जाऊन भेटला, तुमची नेमकी पहिलं पाऊल तुमचं कसं होतं? पहिले पाहिजे होते मुल्यात नाही का असे चौकामध्ये पितात, खेड्यापाड्यावर एक आठवडा काम करतात आणि आठवड्याच्या दिवशी पितात. त्या बाया एका गटामध्ये बसून त्या बाया सांगत का नाही माझा पती असा, माझा नवरा असा म्हणून ते सांगत, त्याच्यातून डिसिजन घेतलो तर आमच्या गावामध्ये दारूबंदी नाहीच पाहिजे म्हणून आम्ही बायानं समोर झालो, माझ्या पाठीशी त्या झाल्या. हे काम करताना, हे आव्हान उचलताना प्रत्येक स्त्रीला घराच्या बाहेर पडणं, अशी मोठी पावलं उचलणं कठीण जातं. तेव्हा विरोधच होतो गावातून की असं का तुम्ही करताय असं वगैरे. सो ही जो कठीण परिस्थिती होती यावर तुम्ही कसं मात केलं आणि मग पुढची पावलं टाकली? बाहेरची कठीण होती पण घरची कठीण नव्हती. घरचे माझे पती पूर्ण माझे सासरे पुष्कळ खुश होते, म्हणजे चांगल्या वस्तूसाठी जर माझी सून जात आहे जंगल वाचवण्यासाठी, दारूबंदीसाठी, तर जर काही बोलायचे नाही. बात किती असावे कठीण तर घरचे खुश होते. जंगल वाचवताना तुम्हाला जंगलात आणि तिथल्या निसर्गाचं कोणतं वेगळं रूप अनुभवायला मिळालं? आनंद वाटला. हो, जंगल वाचवल्याला गर्व आला मनात. गावचेही बोलले, आजूबाजूने बोलले आणि फॉरेस्ट वन हक्क याची लागली साहेब लोक जर जंगल वाचवल्या म्हणून तुमच्यापासून आम्हाला तर गावकरी लोक मानत नाही, पण तुमच्यापासून आम्हाला जंगल वाचवण्याचे प्रयत्न केल्या, आम्हाला किंवा मदत दिल्या, आम्ही पेमेंट करू म्हणून आम्हाला हक्काने बोलले, म्हणून आम्हाला खुशी वाटली. वनसंरक्षण समितीच्या तुम्ही अध्यक्ष झालात, तो आनंद नेमका कसा होता आणि तो त्यापर्यंतचा तुमचा प्रवास कठीणच होता काम घेतला, पण तेव्हा तुम्हाला काय आनंद झाला? पहिल्यांदा कठीण होता ताई, पहिल्यांदा कठीण होता, पण असं नाही वाटलं मला का मी एवढ्या दूर जाईल
मला हा पुरस्कार मिळणार आहे. जंगल वाचल्याने जास्त खुशी होती. जंगल वाचल्या माझ्या गावच्या म्हणून ना एवढी मनात खुश आली. कोणी काही बोलत मला तो दुःख नव्हता, पण जंगल वाचल्यामुळे मोठे मोठे ठेकेदार वाचल्यामुळे असे ठेकेदार वाचल्यामुळे आनंद वाटला. मगाशीच तुम्ही म्हणालात की मी जास्त शिकली नाहीये, दुसरीपर्यंतच तुम्ही शिकला आहात, पण गावात केलेला आहे आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या लिहिण्यातून हा साधेपणा आणि त्यांचं पूर्ण आदिवासी वनरंग कट्ट्यामध्ये तुम्ही सहभागी झालात यासाठी तुमचे मनापासून नोकरीला राहिले असते, मग तुमच्या मनात असे विचार आले नसते. टीम तर्फे पुनश्च एकदा सगळ्याला हार्दिक अभिनंदन. जय जवान. युट्यूब चॅनल आणि 20 जणांपैकी 10 जणांचे चॅनल मॉनिटाईज आहेत, म्हणजे त्यांना रेव्हेन्यू युट्यूब कडून चालू झालाय. तर मला एकच सांगायचं कंटिन्यू क्रिएटर त्यांनी आपली जर्नी कायम ठेवा. आणि थँक्यू सो मच वनरंग टीम, आम्हाला इथं मुंबईला बोलवलं आणि आदिवासी दिनाबद्दल आम्ही तर खेडेगावातच सेलिब्रेट करायचो, पण हा एक्सपिरियन्स आमचा खूप मोठा होता नाही का, कारण आम्ही कधी मुंबईला सेलिब्रेट नव्हता केला, आम्ही खेडेगावात सेलिब्रेट केला होता. पण हा एक्सपिरियन्स खूप मोठा होता, कारण नवीन पॉईंटला आज जे नाचलो, जे सेलिब्रेशन केलं आणि जे पोकेट बनवलं. तर थँक्यू सो मच वंदन टीम, धन्यवाद. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व माझ्या आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. माझं नाव आकाश रांडेकर आहे. मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्फ्लुएन्सर बनण्याच्या अगोदर एक छोटासा फोटोग्राफर म्हणा किंवा एक कॅमेऱ्याच्या मागे काम करणारा एक छोटासा आर्टिस्ट होते. पण एक इन्फ्लुएन्सर जर्नी यासाठी स्टार्ट केली की आदिवासी समाजामध्ये खूप असे छोटे मोठे इन्फ्लुएन्सर माझ्यासारखे आहेत जे कल्चरमध्ये लक्ष देतात. पण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा 6 वर्षापूर्वी या गोष्टीकडे जास्त लोक एक प्रोफेशन म्हणून किंवा आपलं कंटेंट म्हणून बघत होते. तर आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती आहे मौखिक परंपरा आहे, कारण आपल्या पूर्वजांकडनं जे पाजत आलं तेच आपण पुढे फॉरवर्ड करत असतो. तर मित्रांनो, तीच गोष्ट मला डिजिटल माध्यमांमध्ये आणायची होती. आमच्या आदिवासी समाजाची जी का आपली परंपरा आहे, इतिहास आहे, जे आपण आपल्या चालीरीती आहेत त्या मला डिजिटायझेशन करायचं होतं, डॉक्युमेंटेशन करायचं होतं. ते करता करता आज मी खरंच खूप काही गोष्टी अचीव केल्या असं मला वाटतं. की पैसा तर सगळेच कमवतात, पण एक असतं ना आपल्या कल्चरसाठी, कारण आपण एक ऋण असतं आपलं प्रत्येक गोष्टीचं किंवा प्रत्येक लोकांचं. तर एक ऋण असतं, तर जसं की एक सामाजिक ऋण असतं, ते ऋण फेडण्याच्या भावनेने मी माझा बिझनेस तर केलाच, पण बिझनेस साईडला घेऊन सामाजिक कार्यामध्ये थोडं उतरलं. ते म्हणजे माझे कंटेंट क्रिएटर. आज मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला वाटलं नव्हतं की मी कुठे या प्लॅटफॉर्मवरती पोहोचेन की नाही पोहोचणार. पण आज मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे की 400+ क्रिएटर्स माझ्या टचमध्ये आहेत, मी त्यांच्या टचमध्ये आहे आणि माझ्यासारखे अजून 450+ मी लोक शोधले. यापेक्षा जास्त सक्सेस किंवा असा यापेक्षा मोठा आनंद हे मी बोलू शकत नाही शब्दामध्ये. आणि त्यामध्ये त्या जर्नीमध्ये आज भारतातल्या मोठ्या यूथ फेस्टिवलमध्ये सुद्धा मला जाण्याचा चान्स मिळाला. 4 यूथ फेस्टिवल मी केले. त्यानंतर वनरनकडे आज या प्लॅटफॉर्मवरती आहे. मला खरंच आनंद आहे की वनरनसारखा प्लॅटफॉर्म आमच्या आदिवासी कलाकारांना उपलब्ध होते. त्या मंचावरून आम्हाला हे 2 शब्द म्हणता येतात किंवा आजचं जे 3 दिवस इथे राहिले खूप बरं वाटलं. जे पण बघायला मिळालं खरंच एवढी स्टँडर्ड ब्रँडिंग, म्हणजे आदिवासी समाजामध्ये आपण एक बघितलं तर गावखेड्यामध्ये जे पण कल्चर आहे तेच बघायला मिळतं. पण आज मुंबईसारख्या या सिटीमध्ये येऊन सुद्धा आमची संस्कृती इतक्या स्टँडर्ड लेवलवरती बघायला मिळाली. तर खरंच एक ड्रीम आहे, कारण असंही होऊ शकतं की आमच्याकडे म्हणजे तो एक नजरिया आहे, पॉईंट ऑफ व्ह्यू होता. पण आज कुठेतरी ह्या गोष्टी बघून मला खरंच असं वाटलं की भविष्यामध्ये आदिवासी एक चांगला ब्रँड बनू शकतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एक चांगलं ब्रँडिंग करू शकतो. तर वनरनचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. मला हा मंच उपलब्ध करून दिला, माझ्यासारख्या अजून 40 लोकांना उपलब्ध करून दिला, त्यासाठी वनरनचे खूप खूप धन्यवाद. जोहार. चेतन मुंबईला आल्यामध्ये थोडं चांगलं बोलत आहे, पण शेवटी ती संस्कृती आहे ना ती सोडली नाही. आज माझ्या भाषेवरती
खूप असे काही गाणे करते साता समुद्र पल्याड आहेत. आज मी स्वतः एक कंटेंट क्रिएटर आहे, गीतकार आहे, संगीतकार आहे, म्युझिक कंपोजिंग करतो. माझं शिक्षण मी मेडिकलमध्ये माझा ऑपरेशन थिएटर डिप्लोमा झालेला आहे आणि ऑपरेशन थिएटरमध्ये डिप्लोमा झाल्यानंतर त्याच्यात काही माझं मन रमलं नाही. तर माझं सर्वात जास्त हे म्युझिक इंडस्ट्री असेल किंवा फिल्म इंडस्ट्री असेल, नवीन नवीन काहीतरी क्रिएट करणे, त्याच्याकडं माझं हे आहे. आणि याच्यातून सांगायचा उद्देश एवढाच का माझी संस्कृती आणि माझी रूढी परंपरा जी टिकली पाहिजे. तर माझे आजी आजोबांकडनं मी शिकलो ही पारंपरिक गाणी, लग्नगीतं, पोळी गीतं. तर आज वनरंगाकडनं मला हे शिकायला मिळालं का आपली रूढी परंपरा ती टिकली पाहिजे. आणि एक सांगावंसं वाटतं जाता जाता की म्युझिक इज लाईफ, म्हणजे म्युझिक शिवाय मी जगूच शकत नाही. माणूस सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत म्युझिक ऐकतो. तर मला एवढं सांगावं वाटतं. जय जवान जय आदिवासी. मुंबईला आल्यामध्ये थोडं चांगलं बोलत आहे, पण शेवटी जी संस्कृती आहे ना ती सोडली नाही. आज माझ्या भाषेवरती खूप असे काही गाणे करते साता समुद्र पल्याड आहेत. आज मी स्वतः एक कंटेंट क्रिएटर आहे, गीतकार आहे, संगीतकार आहे, म्युझिक कंपोजिंग करतो. माझं शिक्षण मी मेडिकलमध्ये माझा ऑपरेशन थिएटर डिप्लोमा झालेला आहे आणि ऑपरेशन थिएटरमध्ये डिप्लोमा झाल्यानंतर त्याच्यात काही माझं मन रमलं नाही. तर माझं सर्वात जास्त हे म्युझिक इंडस्ट्री असेल किंवा फिल्म इंडस्ट्री असेल, नवीन नवीन काहीतरी क्रिएट करणे, त्याच्याकडं माझं हे आहे. आणि याच्यातून सांगायचा उद्देश एवढाच का माझी संस्कृती आणि माझी रूढी परंपरा जी टिकली पाहिजे. तर माझे आजी आजोबांकडनं मी शिकलो ही पारंपरिक गाणी, लग्नगीतं, पोळी गीतं. तर आज वनरंगाकडनं मला हे शिकायला मिळालं का आपली रूढी परंपरा ती टिकली पाहिजे. आणि एक सांगावंसं वाटतं जाता जाता की म्युझिक इज लाईफ, म्हणजे म्युझिक शिवाय मी जगूच शकत नाही. माणूस सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत म्युझिक ऐकतो. तर मला एवढं सांगावं वाटतं. जय जवान जय आदिवासी.